नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, नवरात्राला सुरुवात झालेली आहे. नवरात्र सुरू झाल्यानंतर की मला एक गंमत असते. म्हणजे काय, दिवसभर काय खातो ह्याच्यावर मी काय लक्ष देत नाही. कारण कसं आहे, दिवसभर खायचं आणि रात्री गरबा. त्यामुळे दिवसभर खायचं, रात्री गरबा, लगेच पचायचं, परत दुसऱ्या दिवशी खायचं, गरबा पचवायचं, परत हे सतत चालू असतं 9 दिवस. त्यामुळे 9 दिवस मला काही टेन्शन नसतं, रुपयाचं टेन्शन नसतं. हां. आणि कसं असतं की बंगालमध्ये ना दुर्गा मातेची पूजा करतात आणि आपल्याकडे महालक्ष्मीची पूजा करतात. कसं आहे, स्त्री शक्ती ही आदिशक्ती आहे. आता एक गंमत बघा की म्हणजे घर आणि नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून नवरा, आई वडील, सासू सासरे, मुलं या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करून आपापली हौस किंवा आपापला व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवणं हे फक्त स्त्रीलाच जमू शकतं. आणि अशा सगळ्या स्त्रियांना माझा मनापासून सलाम. अशीच माझी एक अतिशय जवळची मैत्रीण इथे आलेली आहे, जी स्वतःचं स्वत्व टिकवून व्यवसायात उतरलेली आहे आणि अतिशय यशस्वीपणे ती हा व्यवसाय करते. आपण तिचं स्वागत करूया. फक्त तिचं नाही, तिचं, त्यांच्या विस्तारांचं आणि मुलीचं, तिघांचंही स्वागत करूया. अनिल बियाणी. ओके. आणि शीतल बियाणी आणि कंचन बियाणी. ओके, नाईस टू सी यू हिअर. बरं, मला सांगा, आपण काय करता? मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग. शेअर मार्केट किती वर्ष आहे तो? 15 वर्ष झाले. 15 वर्ष आहेत. बरं, आता कॉमन मॅन म्हणून विचारतो की शेअर मार्केट, आम्ही जेव्हा पेपर बघतो, शेअर बाजार वधारला किंवा शेअर बाजार उतरला, शेअर बाजार कोसळला, तुम्ही जे आतमध्ये जे लोक काम करता, तुमचं काय चाललेलं असतं त्यावेळी? म्हणजे आता शेअर मार्केट जेव्हा वधारतो, म्हणजे समजा आज काय 18,000 निर्देशांक असेल, तर तो 19,000 झाला की तुम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे. पण त्या इन्व्हेस्टमेंट्स कशा होतात लगेच? हे लॉंग टर्म प्लॅनिंग असतं. ओके. लॉंग टर्म प्लॅनिंग करायचं, नॉट एव्हरी डे. रोजचं करायचं. रोजचं ट्रेडिंग नाही करायचं, लॉंग टर्ममध्ये करायचं. म्हणजे आता आज जो कमी शेअर आहे तो आत्ता घेऊन ठेवायचा, 5 वर्ष कपाटात ठेवून द्यायचं. हे कॉमन मॅनला ह्या आतल्या गोष्टी माहिती नसतात ना, त्यामुळे ट्रेड मार्केटमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. बरं, तुमची 2 दुकानं आहेत, त्याबद्दल मला जरा माहिती द्या. बेसिकली मी ज्वेलरी डिझायनिंग करते आणि फक्त डिझायनर साडीज करते आणि खूप फॅशन शोजला डिझायनिंग करते. मध्यंतरी NDA साठी केले आणि ॲप्ससाठी केले, खूप फॅशन शोज केलेत. आणि ज्वेलरी डिझायनिंग करते. MG रोडवर माझी 2 दुकानं आहेत आणि आय एम बिझी विथ दॅट. ओके. मग तुम्हाला ज्वेलरी मधलं काय कळतं? काही नॉलेज नाही. सेम आहे. आता आपण तुझ्याकडे येऊया. तुझी शाळा कुठली? दस्तूर. अच्छा, ओके. आणि किती स्टँडर्ड? 10th. आता म्हणजे SSCच आहे. काय फारसा अभ्यास करायचा नाही काय? लक्षात ठेव. ओके. तुझा आवडता सब्जेक्ट कुठला आहे? इंग्लिश अँड मॅथ्स. चला, एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे आवडतं, सो देयर इज नो प्रॉब्लेम. आणि खायला काय आवडतं? चिप्स अँड ऑल. आईने न बनवलेलं सगळं काय आवडतं तिला. अच्छा, आता तुम्ही दोघी काही बनवणार आहात, बरोबर? दोघींपैकी मला एक सांगा, कोण कोणासाठी काय बनवणार आहे? तू काय बनवणार आहेस? मी रव्याच्या वड्या. आणि तुम्ही? ब्रेडचे रोल करणार आहे. ब्रेडचे रोल. आपण फक्त खायचं काम करायचं आणि हे उत्तम झालं असं म्हणायचं. म्हणजे काय, घरी गेले ते सुद्धा असं आपण खायला मिळतं. ओके, ॲब्सोल्युटली राईट. ओके. पहिले तू मम्मी बनवणार का तू बनवणार? मम्मी, टू स्टार्ट विथ मम्मी. शीतलजी आता आपल्या किचनमध्ये आलेले, तुमचं मनापासून स्वागत. बरं, आपण कुठला पदार्थ बनवतोय? आपण ब्रेड रोल बनवतोय. ब्रेड रोल. बरं, हे कधी बनवलेत? म्हणजे हे काय? स्नॅक्स, मुलं शाळेतून आली किंवा मिस्टर कामावून आले, युजली हे संध्याकाळच्या स्नॅक्सला वगैरे बरं पडतं. बरं, मगाशी विचारायचं राहिलं, तुमच्या दुकानात सुट्टी कधी असते? संडेला. म्हणजे संडेला बंद असतं? म्हणजे साधारणपणे तुमची जर दुकानं, जर दोन्ही दुकानं मुंबईत असती तर संडेला तुम्हाला उघडीच ठेवावी लागली असती साधारणपणे. पुन्हा आहे त्यामुळे तुम्हाला. पण असं कधी कधी आम्ही संडेला संध्याकाळचा 1 तास 2 तास उघडतो. तशी ऑर्डर वगैरे असेल? क्राऊड असते कधी कधी. तर समजा आता दिवाळी जवळ येते तर संडेला संध्याकाळचं उघडतो. पण नॉर्मली संडेला तुम्ही बंद करता? ओके. साहित्याकडे जातोय आपण, पण तत्पूर्वी मला अजून एक कुतूहल आहे. ते असं आहे की तुम्ही मूळचे बेळगाव, बरोबर आहे, आणि मूळचे सारस्वत ब्राह्मण आणि हे मारवाडी. खाण्याच्या संस्कृतीत काही फरक आहे का? म्हणजे तुम्ही जेव्हा ह्यांच्या घरात दाखल झालात तेव्हा खाण्याची पद्धत, कारण ह्यांचं जेवणाची पद्धत वेगळी आहे, पदार्थ वेगळे आहेत,
मग ते काय काय ऍडजस्ट कसं झालं ते? नाही पण मला वाटतंय त्याला सगळं जे मी करते ते म्हणजे महाराष्ट्रीयन फूडच त्याला पहिल्यापासून आवडतंय. बर. जशी आपली दाण्याचं कूट घालून वांग्याची भाजी हा. हे वगैरे त्याला फार आवडतं. बर. तर जेवणात काहीच आमचं हे नाही, प्रॉब्लेम नाहीये. फक्त माझ्या मुलाला नॉनव्हेज आवडतं बर. आणि माझ्या मुलीला नॉनव्हेज अजिबात आवडत नाही, ह्याला आणि माझ्या मुलीला आणि तुम्हाला नॉनव्हेज आवडतं. म्हणजे घरात एका वेळी 2-3 स्वयंपाक होतात हो, वेगवेगळे. हो, हो. व्हेरी गुड, चांगलं आहे. ओके, आता आपण साहित्याकडे जाऊया. आपण बनवतोय ब्रेड रोल. ब्रेड रोल. हो. साहित्य सांगतो मला काय काय? हो, हे साईड काढलेलं ब्रेड आहे, हा बॉइल्ड पटेटोज आहे, ओके. कोथिंबीर आहे, चिरलेला कांदा आहे, पालक आहे, बडीशोप आहे, चिरलेली हिरवी मिरची, मिरी पावडर, जिरा पावडर, अद्रक लसूण पेस्ट, जिरा, ओवा, मिरची पावडर आणि मीठ. साहित्य आता आपण बघितलेलं आहे. आता जातोय कृतीकडे. काय करायचं मला सांगता का? आता आपल्याला एक बाउल लागेल, ओके. ज्याच्यात आपण हे सगळं मिक्स करतो. एक तर बटाटा, हा बॉइल्ड पटेटो आहे सगळा, ह्याच्यात आपण घालतो पालक, चिरलेलं पालक. हो चिरलेलं पालक. बाकी त्याला काय केलं, शिजवलेलं वगैरे काही? नाही नाही, कारण ते आपण तळतो ना. ओके. कच्चा कांदा, कोथिंबीर थोडी घालतो, परत थोडंसं डेकोरेशनसाठी वर घालायला ठेवतो. अद्रक लसूण पेस्ट, हे सारण जेवढं टेस्टी होईल तेवढं आपलं हे चांगलं होणार आहे. आणि मीठ अंदाजाने जे तुम्हाला टेस्टला जितकं बरोबर कळतंय तेवढं, आणि थोडीशी मिरची पावडर, कारण तुम्ही ऑलरेडी त्याला नंतर तडका द्यायचा आहे आपल्याला. ओके. तो तडका तुम्ही मिरच्या घालून देणारच आहे, त्यामुळे थोडंसं. आमचं तेल इथे कडकडीत तापलेलं आहे. हो. आमचं हे सुद्धा आतलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला आता सांग. आपण त्याला फोडणी देऊया. ओके. एक तर आपण बडीशोप घालूया, बडीशोप नंतर आपण जिरं घालूया, ओके. मग त्याच्यात थोडासा ओवा आणि मिरी पावडर थोडीशी आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची अंदाजाने तुम्हाला किती तिखट हवं आहे तेवढी. बंद करू का? हो. आणि मग ते तुम्ही अच्छा. क्या बात आहे. ठसकत लागला डायरेक्ट. थोडंसं तिखट आणि आंबट असं होतं ते. आणि मग आता हे आपण, हे गरम झालं असेल तेल, ब्रेड घ्यायचे. आता तुम्हाला मोठे रोल्स हवे असतील तर मोठा ब्रेड साईज, ओके. आणि छोटं असेल तर हे खूप तुम्ही डिप नका करू, नुसतं जस्ट. हां अदांतरे. मग त्याला पिळून त्याचं पाणी काढायचं. मग हे घेतलं थोडंसं, एकदमच टाकू ना, 2-3. ओके. बरं, तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत असता किचनमध्ये तेव्हा अनिलजी कधी पाऊल टाकतात का हो? नाही, त्यांना अजिबात कुकिंगची अजिबात आवड नाही. चहा सुद्धा बनवायला सांगितलं तर नाही म्हणतात. म्हणजे चुकूनही आजपर्यंत चुकून एखादा पदार्थ केलाय अजाणतेपणी असं कधी झालंय? नाही. नाही, ट्रायच केलं नाही. कधीच नाही ना? कधीच नाही. किचनमध्ये इंटरेस्ट नाही, जातच नाही. त्याची भाजी म्हणजे तो साधारण कुठेतरी गावाला जर गेला हां. आणि आल्यानंतर पहिला मला म्हणतोय, शीतल आय हॅव मिस्ड युअर फूड, आणि लगेच मग हे कर ते कर चालू असतं. हे डबल काम. हां. काम. हे शक्यतो तुम्ही बाहेर गावी जाऊ नये असाच प्रयत्न असेल ना? आपल्याला हे कशाबरोबर खाता येईल? सॉस बरोबर किंवा नुसतं खाल्लं तरी चालेल. नुसतं टेस्टी लागेल. हो हो.
किंवा एखादं स्वीट डिश काहीतरी बर्फी किंवा काहीतरी साईडला घेतलं तरी अच्छा, म्हणजे तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन. काढू का? हा म्हणजे आता हे फक्त काढायचं आणि खायला सुरुवात करायची हो, ना. हो. फक्त ते गरम आहे हे लक्षात ठेवा, नाही तर उचलून तोंडात टाकेल, जीभ भाजेल. है ना, तसं करू नका. हा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेसचे त्रिकोणी तुकडे, उकडून मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा, पालक, बडीशेप, हिरव्या मिरचीचे तुकडे, मिरपूड, जिरेपूड, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, जिरं आणि ओवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये चिरलेला पालक, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करावं. तेलामध्ये बडीशेप, जिरं, ओवा आणि मिरचीची फोडणी करून ती बटाट्याच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावी. ब्रेड स्लाइसेसच्या कडा काढून त्याचे तुकडे पाण्यात भिजवावेत आणि नंतर त्यामधला पाण्याचा अंश काढून टाकावा. या ब्रेडच्या तुकड्यांमध्ये बटाट्याचं सारण भरून ब्रेड रोल खरपूस तळून घ्यावेत.